मित्रांनो, हे जे उदाहरण आहे दर साल 10% दराने 20,000 रुपयाचे 6 महिन्याची तिमाही पद्धतीने आकारलेले चक्रवाढ व्याज किती? तर आपण हे सोडून पाहणार आहोत. आपल्याला ज्यावेळी तिमाही पद्धतीने विचारलेले असेल त्यावेळी आपल्याला काय करावं लागते, दराला 4ने भाग द्यावा लागतो आणि जो महिना असतो महिन्याला 4ने गुणावं लागत असते. आपल्याला दर हा 16% दिलेला आहे, याला 4ने भाग द्यायचा म्हणजे 4% आपल्याला दर मिळून जातो. आणि जे महिने आहे महिन्याला आपल्याला 4ने गुणून घ्यावं लागते. 4 × 24 म्हणजे 24 म्हणजेच काय तर 2 वर्ष. आता 20,000 ही आपल्याला मुद्दल दिलेली आहे. या मुद्दलीची 4% दराने व्याज काढायचे. पहिले 4% काढले, 2 4 2 8 0 जसेला तसे. त्यानंतर 20,000 मध्ये हे 800 मिळून घ्यायचे, हे झाले 20,800 रुपये. आता या 20,800 पुन्हा 4% काढून घ्यायचे. 0 0 0 0 कट झाला. 8 2 1606 हातच्या लेख 0 4 0 0 1 हातच्या होता तो तसा लिहून घ्यायचा. 4 2 8 हा झाला पहिल्या वर्षाचा आणि हा झाला दुसऱ्या वर्षाचा. आपल्याला या ठिकाणी 2 वर्ष झाले म्हणून हे 2 वर्ष लिहून घ्यायचे. आता आपल्याला दोनही व्याजांची बेरीज करून घ्यायची. पहिले आहे 800 आणि दुसरे 816 म्हणजेच किती, तर 1632 रुपये. हा आपला 6 महिन्याच्या तिमाही पद्धतीने 16% दराने 20,000 रुपयेवरील व्याज आपल्याला मिळून जातो.